नमस्कार मंडळी, जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला मिळू दे. देवा सर्वांचं भलं कर. मी समृद्धी, माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर नेहमी व्लॉग्स करणं काही मला जमत नाहीये, पण काही उपयुक्त गोष्टी असतील आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या अशा वाटत असतील तर मी प्रयत्न करते की तो व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर आता आपली जी लगबग सुरू आहे ती हिंदू नववर्षाची किंवा गुढीपाडवा या सणासाठी. गुढीपाडव्यापासून आपलं हिंदू नववर्ष सुरुवात होतं, त्यामुळे स्वागत तर जल्लोषात होतंच. आपला हा सण अतिशय आनंदाने आणि परंपरेनुसार आपण सगळेजण साजरा करत असतो. तर हा सण पारंपरिक पद्धतीने होण्यासाठी बऱ्याच आपण नवीन नवीन वस्तू आणण्याचा प्रयत्न करत असतो, किंवा आपल्याला तशीच साडी पाहिजे असते गुढीसाठी, किंवा काही पारंपरिक वस्तू असाव्यात असा आपला अट्टाहास असतो आणि आपण त्या शोधत असतो. पण बऱ्याचदा आपल्या मनाप्रमाणे नाही मिळत. वस्तू मनाप्रमाणे मिळाल्या तर कलर आपल्या आवडीचे मिळत नाहीत, कलर मिळाले तर आपल्याला हवी तशी वस्तू मिळत नाही, असं बऱ्याचदा होत असतं. तर तुम्हाला या व्हिडिओतून नक्की मदत होईल. तर आमच्या एक ताई आहेत, बचत गटाच्या ग्रुपवरून त्या ताईंची मला ओळख झाली आणि माधुरी गावडे असं त्या ताईंचं नाव आहे. तर त्यांच्याकडे इतक्या कला आहेत ना, खरंच खूप, म्हणजे मी तर त्यांच्या कलेच्या प्रेमातच पडले. इतक्या सुंदर सुंदर वस्तू त्या बनवतात. तर फक्त सणवार किंवा सणासाठीच असं नाही, तर घरगुती बऱ्याच वस्तू त्या बनवतात. घर सजावटीसाठी तुम्हाला काही वस्तू लागत असतील तर, किंवा आता लग्न सराई सुरू होत आहे तर रुखवतीसाठी तुम्हाला काही वस्तू हव्या असतील, तुम्ही जसं सांगाल तसं त्या बऱ्याच वस्तू बनवून देतात स्वतः. तर त्या काय काय बनवतात आणि मी त्यांच्याकडून काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चला तर मग आता आपण माधुरीताईंच्या घरी जाऊयात. माधुरीताईंकडे आलेली आहे. ताई स्वतःच सांगतील त्यांच्याकडे काय काय साहित्य आहे गुढीपाडव्यासाठी लागणारं, आणि तुम्हाला जे हवं ते बघून तुम्ही ऑर्डर करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे. हे आहेत ताई. हां, नमस्कार. संक्रांतीसाठी जसं तुम्ही मला खूप रिस्पॉन्स चांगला दिला, तसंच आता गुढीपाडवा येतो किंवा पुढे नवीन नवीन जे सण येतील त्याच्यासाठी पण माझ्याकडे बऱ्याचशा वस्तू आहेत. गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या ह्या साड्या आहेत. ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 4 प्रकारामध्ये ह्या साड्या आहेत. ह्या अशा साड्या आहेत. हे आपण फक्त काठीला लावायच्या आणि बांधून टाकायचे. ते असे आपल्या गुढीसाठी लागणाऱ्या ह्या साड्या आहेत. नैवेद्याचं लागणारं पान जे आहे, आपण याच्यावर ताट ठेवायचं आणि आपण नैवेद्य दाखवू शकतो. नैवेद्याला झाकण्यासाठी देखील आपल्याकडे असं रुमाल आहे. हा नैवेद्य आपण झाकू शकतो असा, किंवा ह्याच्यावर आपण मोठी समई देखील ठेवू शकतो. आपल्या गणपतीच्या वेळेला वगैरे ह्याच्यावर समई पण ठेवू शकतो. असं हे एक प्रकार आहे. गुढीच्या वेळेला आपण जे चौरंग वगैरे मांडतो तर चौरंगावर ठेवण्यासाठी हे चौरंग आसन आहे. एक ह्या प्रकारामध्ये पण मिळेल तुम्हाला बनवून, आणि एक ह्या प्रकारामध्ये ज्याला झालर असते. याला फरक एवढंच आहे, एकाला झालर मिळेल, एकाला बिना झालरचं. जसं तुम्हाला आवडेल त्या प्रकाराने तुम्ही मागवू शकता. गुढीसाठी आपण नवीन सण आहे त्यामुळे घराला जे तोरण वगैरे लावतो तर ह्या अशा प्रकारामध्ये लोकरीची तोरणं आहे. तोरण खूप छान आहे होत आहे, मस्त. हे प्रकारचं एक तोरण आहे. हे एक प्रकारचं तोरण आहे. हे एक तोरण आहे. आणि खणांमध्ये पण तुम्हाला तोरणं बनवून मिळतील. आजकाल नवीन जो ट्रेंड चाललेला आहे खणांमधला, तर खणांमधलं पण तोरणं तुम्हाला अशी वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवून मिळतील. हे ब्रोकेटमध्ये बनवलेलं तोरण आहे, खूप छान. आणि ही खणांची तोरण आहे. तुम्हाला ज्या प्रकारचे बनवून पाहिजे असेल तशी डिझाईन पण मिळेल आणि कलर पण उपलब्ध होतील. आपल्या समृद्धीताईंनी हे तोरण त्यांना आवडलं, त्यांनी मला हा पॅटर्न पाठवला होता. तर मग हा त्यांना कलर पण वगैरे त्यांनी चूज करून सांगितलं होतं की ह्या कलरमध्ये त्यांना बनवून पाहिजे. तर मग हे बनवून दिलेलं आहे. कलरमध्ये तुम्हाला हवं असेल त्या कलरमध्ये तुम्हाला बनवून मिळतील.
आपले चौरंग जे असतो त्याच्या समोर पण आपण दिवाळीसाठी तसंच गुढीच्या वेळेला ज्या रांगोळ्या काढतो तर त्या रांगोळ्यामध्ये ह्या मण्यांच्या पण रांगोळ्या माझ्याकडे आहेत। हे तुम्हाला कसे ॲडजस्ट तुम्ही करू शकता, त्याचं तुम्ही असं पण ठेवून काढून करू शकता किंवा नुसतं चौरंगाच्या भोवती असं पान फूल वगैरे ॲडजस्ट करून पण तुम्ही हे करू शकता, बनवू शकतात। हे असं हे ताटाभोवती पण तुम्ही करू शकता किंवा चौरंगाभोवती पण करू शकता। ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन्स माझ्याकडे आहे। ही एक अशी मैरप आहे जी तुम्ही देवाऱ्याला पण वापरू शकता, चौरंगाभोवती पण लावू शकता आणि त्याच भोवती ताटाभोवती अशी गोल करून ठेवली तर ताटाभोवती पण ती होते। ही कलशभोवती लावू शकता तुम्ही, कलश तांब्याचा असतो आपला त्याला हे लावू शकता। हे स्वस्तिक वगैरे आहे, हे असं स्वस्तिक आहे। हे मण्यांमध्ये दिव्याभोवती आपण बनवू दिवा याच्या भोवती ठेवू शकतो असं मैरप आहे, अशी आहे मैरप। आपले छोटे जे पंती वगैरे पण ह्याच्यामध्ये ठेवू शकतात किंवा निरांजन आहे, छोटी समई असते ते पण आपण ठेवू शकतो ह्याच्यामध्ये। हे पण समय ठेवायचं आहे ना? हे जे आहे ह्याच्यावर आपण बाळकृष्ण वगैरे ठेवू शकतो। हां हां, बन्यांपासून बनवलेलं कमळ आहे ज्याच्यामध्ये बाळकृष्ण किंवा गणपतीची छोटीशी जी मूर्ती असते ते ठेवू शकतो, निरांजन पण ठेवू शकतो। असं एक कमळ आहे, तुम्ही ह्याला असं वर ही जी पाकळी आहे वर पहिली ती अशी वर पण तुम्ही करून ठेवू शकता, त्यामध्ये अजून चांगला लुक येतो किंवा एकदम असं पसरट पण करू शकता, जसं तुम्हाला हवं तसं ते करू शकता तुम्ही। हे कमळ आहे, हे तुम्हाला मण्यांमध्ये पण एक मिळेल, तुम्हाला कपड्यामध्ये पण मिळेल असं, आणि तुम्हाला एक वेगळ्या लोकरीमध्ये पण मिळेल। एक लोकरीमध्ये पण आहे हे, ह्याच्यामध्ये पण तुम्ही दिवा ठेवू शकता किंवा देव ठेवू शकता, समई वगैरे हे असं ठेवून पूर्णपणे कमळामधला आकार येतो हा असा। ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळतील, तुम्हाला ज्या कलरमध्ये हवे तसे मण्यांच्या पण वस्तू मिळतील, लोकरीच्या पण वस्तू मिळतील आणि कपड्याच्या पण वस्तू मिळतील। 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट ह्याच्यासाठी लागणारा आपल्याकडे झेंडा पण मिळेल असं मण्यांमधून बनवलेला। गणपतीच्या वेळेला आपल्याला लागते ती फुलांची परडी, ही अशी परडी पण आहे, त्याच्यामध्ये मी मोदक ठेवलेले आहेत सध्या। हे मोदक आहे, हे छोटे छोटे असे मण्यांचे मोदक आहे आणि हे ध्रुव आहेत, हे ध्रुव आहेत। ध्रुवा, मोदक, परडी हे असं आपण देवासमोर ठेवू शकतो। तुम्हाला मोदक हवे तर मोदक ठेवा, ह्याच्यात फुलंही ठेवू शकतात किंवा छोटंसं आपलं नैवेद्याचं जे ताट असतं ते पण ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। असं हे गणपतीसाठी लागणारं वस्तू आहे। इथे बऱ्याचशा वस्तू विकल्या पण गेल्या ना, त्याच्यामुळे दाखवायला पण आता असं झालं की कमीच आहे। आणि मला लग्नामध्ये लागणारा लग्नाचा जो सजावटीचा रुखवत आहे तो देखील माझ्याकडे मिळून जाईल, आणि आपल्या वर्षभरामध्ये असणारे सणांसाठी लागणाऱ्या वस्तू ज्या असतात, वेगवेगळे सण असतात त्याच्यात लागणाऱ्या वस्तू ह्या पण माझ्याकडे उपलब्ध होतील। बापरे, माधुरीताई इतक्या हुशार आणि त्यांच्याकडे इतक्या कला आहेत ना, म्हणजे मी त्यांच्या घरी गेली होती तर किती वस्तू बघू काय काय बघू असं मला झालं होतं, पण ताईंची थोडीशी गडबड होती, त्यांचं शिफ्टिंग पण होतं म्हणून मी जास्त वेळ तिथे थांबली नाही। फक्त ताईंना बोलली तुम्ही जे काय आहे त्या वस्तू आम्हाला दाखवा, आणि तोरण घेऊन आलेली आहे। मी असंच बनवायला सांगितलं होतं कारण माझ्या मुलीचे हे कलर चॉईस आहे, तर तिने हे कलर पाहिजे मम्मी म्हणून सांगितलेलं होतं आणि मला तर आवडलं। आणि खणाचं तोरण मी पहिल्यांदाच घेतलंय,
बाकी दिवाळीत वगैरे अशी तोरणं मण्यांची वगैरे मोत्यांची वगैरे घेत असते, पण हे खणाचं तोरण मी पहिल्यांदाच घेतलं आहे. तुम्हालाही अशा काही गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही DM करू शकता. तुम्हाला छान घरी होम डिलिव्हरी होऊन जाईल. आणि त्या खूप मेहनती आहेत. आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत, त्यांच्याकडे इतके सुप्त गुण लपलेले आहेत, त्यांच्याकडे इतक्या कला आहेत. खरंच मला जर अशा मैत्रिणींपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली तर मी नक्की पोहोचेन आणि अशा छान छान वस्तू किंवा छान छान त्यांचे कलागुण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि मलाही आवडतं, कारण बचत गटाशी माझं एक वेगळं नातं आहे. बऱ्याच मैत्रिणी लघु उद्योग करत असतात आणि जेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी आपण करतो तेव्हाच पुढे जाऊन खूप मोठं सक्सेस मिळतं. सक्सेस काय असं पटकन नाही मिळत. जेव्हा आपण खूप प्रयत्न करत असतो, असं स्टेप बाय स्टेप आपण पुढे पुढे जात असतो. आणि अशा ज्या मैत्रिणी माझ्या आहेत, अशा ताया ज्या आहेत, त्यांच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे जसं मला जमेल तसं. आणि त्यांचे कलागुण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर माधुरी ताईकडच्या काही वस्तू तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. मागे संक्रांतीच्या वेळेला एक मी व्हिडिओ अपलोड केला होता, संक्रांतीचे वाण आणि हलव्याचे दागिने वगैरे. तर बऱ्याच मैत्रिणींनी खूप छान रिस्पॉन्स दिला होता आणि मलाही खूप समाधान वाटलं. बा चला, एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि ताईलाही त्याचा उपयोग झाला. पैसा काय कसाही कमवता येतो, पण त्या ताईची कलागुण तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी जे मागवलेलं आहे हे तोरण आवडलं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ताईने ज्या ज्या वस्तू तुम्हाला दाखवल्या त्यातल्या कोणत्या वस्तू तुम्हाला आवडल्या त्याही कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत, कारण एखाद्याला जर प्रेरणा मिळत असेल, प्रोत्साहन मिळत असेल तर तुमची एक कमेंट्स किती महत्त्वाची ठरू शकते बघा. आणि आपण एखाद्याला जर आनंद देऊ शकत असेल, तुमच्या शब्दातून त्यांना जर आनंद होत असेल तर प्रतिक्रिया करायला काय हरकत आहे, नाही का? चला तर मग आज मी इथंच थांबते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी समृद्धी मंथन सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त राहा, निवांत राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.